आवाहन केलं आहे की दादा मी येतोय, शब्द पाळायला येतोय, सोबत उपसमिती अध्यक्षाला घेऊन येतोय, पण एक भाऊ म्हणून मला हा शब्द हवा आहे. या तापलेल्या उन्हात स्वतःला त्रास करून घेऊ नये. अहो लाडभाऊ, मी कोणासाठी करतो? मी काय राजकारणाच्या विरोधात आहे का मी काय सत्तेच्या विरोधात आहे? मी तुम्हाला मागच सांगितलं आहे, आपल्या समाजाच्या लाडसाहेब, आपल्या समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी मी उन्हात स्वतःला भाजून घेतो आहे. आपल्या समाजाच्या लेकरासाठी. तुमच्या सत्तेला, तुमच्या राजकारणाला कुठं धक्का लागावा म्हणून नाही करत मी. तुम्ही माझ्या समाजाच्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू समजून घ्या. समाजाच्या मायबापाचे कष्ट समजून घ्या. शेतात किती कष्ट करावं लागतं. 1000 रुपये कमवायसाठी त्याला 4 दिवस लोकांच्या बांधावर राबावं लागतं उन्हातानात. 1000 रुपये कमवायसाठी 4 दिवस. आणि मग ते लेकरा बाळाला लेकी बाळीला द्यायचे, तिकडे जेवायला, शिक्षणासाठी, फीस भरायसाठी द्यायचे. मी आपल्या समाजाच्या लेकरा बाळासाठी झुंजतोय. मला भाजपमधले मराठी समजून घ्या, मला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीतले मराठी समजून घ्या. आपल्या समाजाच्या लेकरा बाळासाठी मी एवढी मोठी झुंज देतोय. आणि मी माझ्या समाजाला सांगतोय सुद्धा, मी माझ्या जीवाचा रान करतो. या उन्हात मी माझ्या जीवाचा कोळसा करून घेतोय. तुम्ही अंतर्गत येऊ पण नका म्हणतोय. उन्हातानात तुम्ही येऊ नका. मी एकटा पाठ पुरितो यांची. यांनी माझ्यावर हल्ला केला, यांनी काही जीवघेणा काही हल्ला करून आंदोलन मोडायचा प्रयत्न केला, तर फक्त मला बघायला अंतरवाली त्या. तुम्ही फक्त मला लांबून बघून परत घरी गेले तरी बस. महाराष्ट्रातले मराठी तुम्हीच माझे मायबाप आहेत, तुम्हीच माझं कुटुंब आहे. या जगात मला मराठ्यांशिवाय कोणी नाही, म्हणून मी तुमच्यासाठी झटतोय. मला नुसते बघून गेले तरी बस. माझ्या मराठ्याकडून मला काहीच अपेक्षा नाही. नुसते मला बघितलं, येऊन डोळ्याने बघून गेले तरी बस. मी तुम्हाला बघन, तुम्ही मला बघता. प्रसाद लाड यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्यानंतर 4 मराठ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले संभाजीनगर. मी काय त्या दिवशी तेच सांगितलंय, आपण असं कधी करायला लावत नाही. कोणाला धिंगाणा नाही, कोणाला काळे झेंडे नाही, कोणाला पांढरे झेंडे नाही. मी कधीही असं करायला लावत नाही, कधीच. मी ते कधी समर्थनही करू नये. पण आता पोरांचा थोडा रोष असतो, मागण्या नाही झाल्यावर थोडंसं म्हणणं मांडायचं असतं. दाखवले असतील ते तुमचेच, तुम्ही त्यांचेच. काय करता? पोरग मांडीवर हागलं मग का मांडी कापून टाकीतात का? समाजाचे लेकरं तुमच्याकडं वेदना घेऊन आरडतेत, आम्हाला हे द्या ते द्या. आता मालक समजा तुम्ही येत, थोडक्यात कारभार तुमच्याकडे आहे. तुम्हाला नाही मागणार तर कोणाला मागणार? तुम्ही द्यायचं काम करायचंय. कशाला रोष वाढून द्यायचा आहे? द्यायचं काम करायचं तुम्ही. तुम्हाला कशाचा पण राग येणार. तुम्हाला बोललो, प्रश्नाचं उत्तर दिलं तरी राग येणार. तुम्हाला झेंडा दाखवला तरी राग येणार. तुमच्या गाडीला उभं राहिलं तरी राग येणार. मग याचा अर्थ तुम्हाला समाजाचं प्रेम नाही, तर समाजाला मुडीत काढायसाठी तुम्ही येत, समाजावरती हल्ले करण्यासाठी तुम्ही येत. असा संदेश तुम्ही पण घालू नका ना. शुकारानं आनंदानं जाऊन. कुठंतरी एक मंत्री होता, एक रॅली होती, त्या रॅलीत कुणीतरी आरडत ओरडत होतं, झेंडा दाखवत होतं. एक मंत्री उतरला आणि डायरेक्ट त्याच्याकडेच गेला. काय म्हणणं आहे सांगवा. अरे त्याने मनच जिंकलं. तुम्ही मन जिंका. तुम्ही मागण्यासाठी पळा, हे पण कामं करा. एक मंत्री कोण आहे ते मलाही माहिती आहे. त्याचं नाव घेतलं ते परत म्हणते आवडत्या मंत्र्याचं नाव घेतलं. एक ताण आहे का? मुळात उपोषण आता तुमच्या प्रकृतीला झेपणार काळे झेंडे नाही, असं दाखवणारच म्हणणं सुद्धा असं आहे की जोपर्यंत तुम्ही मराठा समाजाची माफी मागितली, जरांगे पाटलावरती तुम्ही जे काही आग पकड बोलले होते औरतच्या भाषेमध्ये, तर तुम्ही आंतरवाडीला येण्यापूर्वी जरांगे पाटील आणि मराठा समाजाची माफी मागा, त्यावेळेस तुम्ही या, असं प्रसाद लाटला. पोरांना माझं राज्यातल्या सांगणं काय गरज नाही. कोणाची माफी मागायला लावू नका. आपली माफी मागायला लावू नका. समाजाची नाही, मग ही नाही, कोणाचीच नाही. काही गरज नाही. माफीनं आपल्याला काय मिळणार आहे का? नाही मिळणार. त्यामुळं कोणाला माफी मागायला लावू नका. आपल्याला जे शांततेत आंदोलन मोठ्यात मोठं करता येईल ते आपण करू. उग्र आमकं तमकं असं काय करायचं नाही. अरे मराठी नुसते शांततेत उभा राहिले तरी देशातल्या सरकारपेक्षा मोठे अस्सल जातवानेत. नुसते उभा बी राहिले. आम्हाला आधीच पहिलंच ऊन पाऊस वारा काही कळत नाही. मुसळधार असून येत काही असं
आम्ही शेतकरी आहेत, हाडामासाचे. आम्हाला ऊन काही करीत नाही, पाऊस काही करीत नाही. आणि लढायच्या टायमाला आम्ही दमत बी नाहीत, कारण क्षत्रिय कुळ आहे मराठ्यांचं. त्यामुळे आपण लढून मिळू, काय गरज नाही कोणाच्या माफीची त्याची, काय म्हणू पण नका. एक जीवानं लेकरा बाळाच्या कल्याणासाठी नुसते मराठी एका जागेवर उभा बी राहिले. नुसतं अंतरवलीत येऊन डुकून जरी बघितलं आणि परत जरी गेले आपण आपल्या मोटरसायकल या गाड्या सुरू करू, तरी मराठी जिंकत आहेत. तरी पण आपल्या अपेक्षा पूर्तीसाठीच आम्ही आज येत आहोत, त्यामुळे स्वतःचं अंग आणि पाय वळवून घेऊ नये. आता प्रकृतीला उपोषण झेपणार नाही असं भावनिकतेने ते म्हणतात. प्रसाद लाड हे माझ्या पूर्ण समाजाला माहिती, 6 कोटी समाजाला माहिती. आणि एकही पत्रकार सुद्धा पत्रकारिता सोडून हृदयातून बोलून मला खरंच तुमच्या साक्षीनं कधी चालता पण येत नाही, उठता पण येत नाही. माणूस म्हणून जर आपण जिवंत झालो तर माझ्या 4-5 दिवसाला पोटात आग होती, अंग थरथर कापत ऑटोमॅटिक. आणि माझ्यात काही राहिलं पण नाही. हे बघा तुम्ही सगळे बघा, हे बघा डायरेक्ट खड्डे पडले सगळ्या अंगाला, काय नाही राहिले. हाडकाला चिराचे टाकल्यात माझे, हाडाला चिटाकले. तुमची एकाची पण चिटाकलेली नसं नाही लावता येत मला सलाईन सुद्धा. पण शेवटी आपलं जीवन आपण जर समाजाला खऱ्याने अर्पण केलंय, समाजाच्या पायावर जर आपण जीव ठेवलाय, मी तर हाताच्या फोडाप्रमाणे माझ्या समाजाला जीव लावतो. मग त्या समाजाच्या हाल अपेष्टा होत असल्या तर आपण आपल्या जीवाची कदर नाही करायची. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगतो की मी माझ्या समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी ही झुंज देतोय. या तळप तेवणार मी सरकारसाठी देत नाही किंवा राजकारणासाठी देत नाही. माझ्या समाजाच्या लेकराच्या लेकीबाळ्यांच्या आयुष्यात कल्याण व्हावं, त्यांचं ते सुखी राहावेत, ते साहेब व्हावात, ते अधिकारी व्हावात म्हणून झुंज देतो. माझा मराठा समाज तरी कसा गरीब असत. माझं त्यांना सांगणं आहे की मी समाजासाठी लढतोय, समाजासाठी इतका जीव जाळतो. जीवाचं रान फक्त समाजाच्या लेकरा बाळासाठी करतोय. तुम्ही पण सगळ्या पक्षातले मराठे करा, कारण मराठ्यांनाही दिसल की सगळ्या पक्षातले मराठ्यांचे नेते हे सुद्धा आंदोलनात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुद्धा होते. आम्ही बघितले. आमच्या सरपंचापासून जिल्हा परिषद पंचायत समितीपासून नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौरापासून आमदार, खासदार, माजी आमदारापर्यंत, मंत्र्यापर्यंत आम्ही बघितले. मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून आम्ही सुद्धा आंदोलनात होतो. सगळ्यांनी सहकार्य करा. पाटील, एक वेगळा प्रश्न आहे. मराठवाड्यातली जे जलसंपदा विभागाची कार्यालय होती 5, ती इतरत्र हलवण्यात आलेली आहे. त्यामुळं त्याचा फटका जो आहे तो मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. त्याला लागून प्रश्न आहे की आता जे काही जलसंपदा विभागाचे जे काही कर्मचारी किंवा जे काही अधिकारी असतील त्यांचा पगार जो आहे ना सरकार करणार नाही. आता ते पगार त्या महामंडळ निर्माण करून त्यांचा पगार ते स्वतःच करणे. मग आपलं आरक्षणाचं होऊन द्या बाबा, ते पगाराचं नंतर बघू. त्यांचं तुम्ही आरक्षणाचं शेतकऱ्याच्या related आवाज उठवतात. ते विखे पाटील साहेबांनी छत्रपती संभाजीनगरचं ऑफिस कुठंही हलवू नये. कारण एकतर आमचा 20,000 कोटीचा अनुशेष वैधानिक महामंडळाचा आणखीन दिलाच नाही मराठवाड्याचा, त्यापेक्षाही तो जास्त असू शकतो. आमचा मराठवाडा खूप सुधरू शकतो. आता पाण्याचे इकडं तिकडं तलावं करायचे आहेत, काही करायचे आहेत. तुम्ही जर तिकडं हलिलं म्हणजे आमचं मराठवाड्याचं पुन्हा वाटोळं झालं. एकतर आधीच आमच्याकडं तळ्याचे बांधकामं नाहीत, कुठं छोटे छोटे बांधाऱ्याचे नाहीत. आहे जायकवाडीत पाणी ते बी नीट सोडलं जात नाही. शेतकऱ्यांचे हाल आहेत तेही मागं